रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा डंपिंग केल्याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कोर्टाने नोटीस बजावली आहे। रायगड जिल्ह्यातील सत्कार ग्रामीण फाउंडेशन या संस्थेने गंभीर पर्यावरणीय प्रश्नाविरोधात NGT कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। सदर तक्रारीनुसार पोलादपूर शहरातील संपूर्ण घनकचरा कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकण्यात आला होता। यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर यांचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत। सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड संस्थापक अध्यक्ष जितेंद्र गौतम पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रकरणाचे छायाचित्र तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी घेऊन संबंधित कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली। याच प्रकरणाची गंभीर दखल घेत NGT कोर्टाने पोलादपूर नगर पंचायत तहसील कार्यालय पोलादपूर व प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड यांना नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। सावित्री नदी ही रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची नदी मानली जाते। अशा नदीपात्रात कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींमधून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणामुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। राष्ट्रीय हरित लवाद कायदेशीर संस्था ही पर्यावरणाचे रक्षण, जंगलाचे संवर्धन आणि नैसर्गिक साधनांशी संबंधित प्रकरणावर जलद सुनावणी घेऊन निर्णय देत असून नगरपंचायत पोलादपूर, तहसीलदार कार्यालय पोलादपूर व प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड यांना दिनांक 11 जून रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश NGT कोर्टाने दिले असून या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।